भाई 1 तास काय करत होता तू? कोण 1 तास तयारी करायला टाइम लागले मला. काय टाइम लागले? रात्री किती लेट होतो आपला एक कुर्ता घातले खाली बघा, खाली घातले शूज. काय बोला स्टार बक्स शूज लागले. तर बघू शकता इथून काय व्ह्यू दिसतोय शेताला. चोरला लगेच घरची शेती बघितलं बोलतात चोरला याला. लगेच कंटेंट. काय नाही बघा, कंटेंट करायला डोका लागतो त्याला आहे. डोक्याने फिरवायचा डोक्याने फिरवायचा. बघू शकता असं येते वरती. आपला आहे जयेश भाऊ. बघू शकता हा महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला. नमस्कार मित्रांनो, जय एकवीर. मी आहे तुमचा लाडका. तर आज आहे 19 फेब्रुवारी, म्हणजे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे. तर शिवजयंती निमित्त मी चाललोय शिवनेरी गडावरती. तर माझं ट्रॅव्हलिंग असं असणार आहे, मी माझ्या कुर्सेत गावातून पहिला ठाणे स्टेशनला जायला बस पकडणार आहे. तिथून मी जाईन कल्याण वेस्टवरून. आपला भाऊ जयेश भोयर म्हणून तोही ब्लॉग्स करतो युट्यूबला. तर JB ब्लॉगर हा त्याचा नाव आहे युट्यूब चॅनलचा. त्यासोबत आपण पहिलं जाणार आहोत कल्याणला बेलगाडी किल्ल्यावरती. तिथून दर्शन घेऊन आपण निघणार आहोत शिवनेरीला जायचा प्रवास. तर हा अंतर असा असणार आहे, कल्याण ते शिवनेरी 110 किलोमीटरचा अंतर असणार आहे. तर या जर्नीमध्ये खूप मजा येईल. तर बघूया काय काय मजा येईल. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाने. तर वाजले 7 न बघा, पोहोचले कल्याण स्टेशनला पोहोचले. तर आपला मित्र येते जयेश भाऊ आल्यावरती बघूया त्याच्या गाडीवरती जायचं आपल्याला. A few moments later. भाऊस आपला थांबले कल्याणचा. तर बघू जाऊया आता हे काय करते तो. यांनी 1 तास लावला येवाला. 1 तास भाई, 1 तास काय करत होता तू? कोण 1 तास तयारी करायला टाइम लागले मला. काय टाइम लागले? रात्री किती लेट होतो माहिती काय? बघा टाइम किती झालंय, 7:30 झाले. 7 वाजल्यापासून मी स्टेशनला आले. तर भाई इथं थांबले कधीपासून जा. तर बघूया आता घेऊन यायचं होतं, याला कसं आणणार, मी कसं येणार आहे? बरोबर आहे. तर मित्रांनो, भावाचं चॅनल आहे. तर भावाचं चॅनल आहे जयेश भोईर ब्लॉग, JB ब्लॉग्स आहे. त्याला पण फॉलो करा आणि सपोर्ट करा. वगैरे देऊ आपण. तर चला मग आपण आता जाऊया सध्या. चला मग भेटूया आता नेक्स्ट लोकेशनला. चाललोय आता दोघं पण. तर भेटूया आता पुढे काय काय होतं. तर हे पोहोचलोय आपण शिवाजी चौकामध्ये. कल्याणची शिवाजी चौक आहे. तर मित्रांनो बघू शकता का, आल्या आता कल्याणला दुर्गाडी किल्ल्यावर आयला पोहोचल्या आता गडावरती. तर करू दर्शन करून जाऊया आता सध्या. असा आहे आपला दुर्गाडी किल्ला कल्याणचा. मित्रांनो जायला आता दर्शन, तर गर्दी जाम आहे. तर दर्शन घेऊन आता चालल्या आपण शिवनेरीला जाऊन तर मच्छी दाखवतो. तिथं आपला भाऊच आहे कल्याण, त्यासोबत जाऊया आता. तर थांबलं आता 22 किलोमीटर आपला अंतर राहिलंय. वाजलं 11 वाजायला आले. तर थांबलोय नाश्ता करायला. ते ठीक आहे. दादा लोक आपल्याला भेटलेत. दादा लोक कुठूनचे आहेत तुम्ही? ठाणे नाही मुंबई. ठाणे नाही मुंबईचे आहेत बघा. ते पण रायडिंग करतात. स्कॉर्पिओ. तर काय ना, नाश्ता करून निघूया आता. टाइम तर झालं नाश्ता करून, मग लगेच गडावरती जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज 195वा जन्मोत्सव सोहळा एंटर झालेला आहे जस्ट शिवनेरीमध्ये. थोडी गडावरती ट्रॅफिक आहे, पण तरी आपण चाललोय. ट्रॅफिक कशी आहे? मराठा सेवा संघाने अल्पोहार ठेवला आहे. किती चांगलाच असा दान करण्यात येत आहे. चाललोय सध्या आपण वरती. आलो गडावरती. गडाची गर्दी कमी होते कारण वाजले 12 वाजायला आले. किती लहान लहान सोहळा अशी शिवजयंतीचा सोहळा साजरा करतात. मजा केली बघा. चाललोय सध्या आहे ट्रॅफिक. ए रोडला ट्रॅफिक तर असेलच, कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे त्याच्यामुळे. तर बघा सगळीकडे भगवे दिसतात आहे शिवनेरी बोलला तर शिवजन्मभूमी. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मभूमी. त्याच्यामुळे इकडे भगवे तर दिसणारच ना. किती गाड्या लागेल त्याच्यामध्ये, किती शिवभक्त आज शिवजयंती निमित्त
महाराजांच्या गडावरती चाललं. की महाराजांबद्दल प्रेम आहे सगळ्या लोकांमध्ये. ट्रॅफिक आहे का पोलीसही चेक पोस्टला आहे तिकडे बघू शकता. भगवे दिसतात महाराजांचे झेंडे दिसतात आपल्याला. बघा कसे प्रत्येकाच्या गाड्यांवरती महाराजांचे झेंडे लावा. तर तुम्ही सर्वांनी पाहायला जायला पाहिजे छावा चित्रपट. हा छावा चित्रपट ही खूप चांगला आहे. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी आहे तो. खूप मस्त त्याच्यामध्ये मिमिक्री वगैरे केले, त्याच्यामध्ये उल्लेख केला असा महाराजांचा. चाललं आपण वरती गाडी यायला फर्निचर आहे आपल्याला. म्हणून बघा चाललं आपण वरती, कारण गर्दी आता कमी झाली. दुपारचे 12 वाजून गेलेत, म्हणजे 12 वाजायला आले तर त्याच्यामुळे गर्दी कमी होती. कारण सकाळची होती ती मेन गर्दी होती. आता पण असेल वरती आपल्याला गर्दी, पण ती थोडीच भेटायला. इकडे तिकडे आपल्या छत्रपतींचे बॅनर वगैरे लागलेले आहेत. तर खरं अभिमान वाटतो आपण छत्रपती महाराजांचे मावळे आहोत. कारण खरंच अभिमान आहे महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्याचा. आता पोहोचला आपण शिवजन्मभूमीमध्ये आलेल्या सर्व शिवभक्तांचे हार्दिक स्वागत. बघितलं गाड्या लावल्यात आता आपण पार्किंगला. ते आपले सगळे दादा सावे आहेत. आपण जाऊ आता महाराजांच्या गडावरती चालत, कारण गाड्या अजून वरती सोडत नाहीत आपल्या बाईक्स वगैरे. आपण जाऊया आता चाललोय आता गडावरती चालत. या आपला जयेश भाऊ थांबलाय, तो येतोय आता फ्लॅग घेऊन. चाललोय आता आपण दोघं. अजून आपले ते 3 भाऊ होते ते पण गेलेत पुढे सध्या. मग पुढे जाऊन आता बघूया काय आता आपला भाऊ जयेश बेबी ब्लॉगर चाललं आता सध्या. आपण आपल्या दादाचा पण रस्ता क्रॉस चालतोय. 12 वाजता पोहोचलोय आपण आता सध्या, कारण कधीच निघालो होतो. ट्रॅव्हलिंग एवढं आहे का 110 किलोमीटर आपल्याला ट्रॅव्हलिंग होता. 110 किलोमीटर कल्याण ते शिवनेरी, विचार करा 110 किलोमीटर. एवढ्या वेळ मध्ये आपण एकच स्टॉप घेतला बस. बघू शकता अशी स्क्रीन लावले इकडे. गाड्या लावल्यात खाली ना. चालत जाम दमलो. बघा आपला भाऊ कसा, त्यांनी घातलाय कुर्ता घातलाय खाली. बघा खाली घातले शूज. काय बोलला भाई आले वाटतं घाईत वाटतं. सकाळी त्याच्याच मुलं लेट झाला. जाऊ दे काय करायचा. झोप इज इम्पॉर्टंट ना. म्हणून किती मस्त लिहिलंय. गड किल्ले आपली संपत्ती, नको तिथे कचऱ्याची आपत्ती. वा किती मस्त लिहिलंय. बघला एक UPI पेमेंटची गोष्ट. एक मिनिट मग तुम्हाला करतो मी. नाही तिकडच हॉटस्पॉट ते आले नाही. काय करायचं नेटवर्क वगैरे थांबलंय. आम्हाला पियायचे पाणी. सुंदर पार्टी जुन्नर वन विभागाकडून. काय हवंय, स्वच्छ पर्यावरण की प्रदूषण. किती मस्त लिहिलंय. पोचलोय शिवनेरी किल्ला. पाठी लागले आणि तर महाराजांची शिवजयंती उत्सव सन 2025 असं बघा चाललंय. लिंबू पाणी पियाला मध्ये ते स्कॅन झालेला UPI स्कॅन केलं, पण त्याचा स्कॅनर चालू आहे. 5 ग्लास तिकडच प्रॉब्लेम चाललाय. भेटला तर भेटला. रॉंग UPI टाकले. परत टाकून. अरे 2 UPI मुद्दाम करतो. नाही भेटणार वाटतं. परिस्थिती नाही आपली. आज नाही होत. आम्ही शिवरायांचे मावळे. बरोबर झाला. झाला फायनली आता भेटला. आता पिऊया मस्त. परत व्हायचं जाम ताण लागले. लिंबू पाणी नसेल. मला ऑनलाईनचा वांदा. तुला बोललो माझ्या बॅगेत बॉटल आहे, तुम्ही काढली नाही. जाऊ दे. आम्हाला कॅश देता का? पाणी जाम गरमी आहे बाबा. तरी 12 वाजले. 12 तरी पण काय जास्त खाल्ला नाही तर नाश्ता केला. पाणी पण नाही. ऑनलाईनचा जाम इश्यू आहे इथं. आता पाणी पिला मला वाटतं. सॉरी निंबू पाणी आहे. निंबू पाणी. किती वेळ जायला तुम्हाला? एवढा ऊन आहे तरी पण शिवभक्त जे आहेत ते येतातच गडावरती. एवढ्या उन्हाचा पण गड चढतात, कारण अर्धा पाऊण तास लागतोय गड चढायला. बघू शकता
तिथं आम्ही थांबलो, आता पुढची जर्नी करूया स्टार्ट. पिल्या आता लिंबू सरबत पिऊन एवढा बरा वाटते ना खरंच. आपलं नॉर्मल घरचा पाणी आहे ना, तो पण मी एवढा नाही पित. तर भावानी 2 ग्लास पिला, 2. कोणी मी 2 ग्लास पेले. मी पण 2 पिले. कंटिन्यू ब्लॉगिंग चालू इकडे कंटिन्यू. अरे मी पण 2 ग्लास पिलं, तरी पण घरी पाणी 4-4 लिटर, पण लिंबू ग्लास 2च. असा का काय माहिती, काहीतरी असेल. का म्हणजे पैसा नाही तर कॅश नाही राहिले आमच्याकडे. काय करायचं, UPIचा झोल. फायनल स्टार्ट केलं आपण. स्टार्ट केलं आता जस्ट बघू शकता महाराजांची मूर्ती होती. 2-2 मिनिटाला दम लागतो. बसा बसा. इथून पण व्ह्यू मस्त दिसते. आता दमलोय, बसलोय, तरी पब्लिक येतेच. इथून काय व्ह्यू दिसतोय शेताला. चोरला लगेच घरची शेती चोरला लगेच बोलतात. कंटेंट काय नाही बघा, कंटेंट करायला डोका लागतो. याला आहे निघत दाखवून डोका आहे याला. सेकंड दरवाजावरती गणेश दरवाजा बघा किती मस्त वाटते. गणेश दरवाजा आहे, तिसरा प्रवेशद्वाराचे मस्त दिसते. मी पहिल्यांदा आलोय, पहिल्यांदा येणं असतं, पण कोणतरी सुट्टी तर पाहिजे. भावाने संधी दिली मला, अर्धा तास गेला. आलोय. प्रवेशद्वार आहे, तीन दरवाजा आहे हा. तिसरा प्रवेश, तीन दरवाजा. मस्त वाटते. पण आले किती मस्त वाटतं. आता हिरवल पूर्ण गार्डन सारखं वाटतं. मस्त असं गार्डन वाटतं. हा बघा, या बांबूने बांधलाय तो पण गेट सारखा. बघा शिवभक्त कसे नुसता भगवान दिसतोय. प्लास्टिकचा वापर करा, आरोग्यास पर्यावरण राखा. भारी मिस्टेक हो गया सर. मस्त पाठी. आता काय नाही झालं माझ्यासोबत, काय गेलो पाणी प्यायला आणि तो बोरिंगचा पाणी काय करायचं. याच्यामध्ये याची मजा झाली का जय. मस्त असं सुंदर दृश्य वाटतंय शेतीला इथून. महादेव महादेव. तर कुठला हाती दरवाजाची बघू शकता प्रवेश. महादेव आलो मेन दरवाजा. या मेन दरवाजा इथं आलो. दुसरा आहे कुलूप दरवाजा. जो आहे कुलूप दरवाजा, बघू शकता. हा आहे अंबरखाना आहे महाराजांचा. अंबरखाना आहे. इथं मला तर वाटते घोडे बांधत असतील महाराजांच्या काळातले, जे महाराजांना लागायचे घोडे ते लावतात. ते तिथे इथे ठेवत असतील मला तर. त्यांना खाणं वगैरे ते सगळं, कारण त्यांना राहायची जागा वगैरे, झोपायची जागा सगळं ह्याच्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ श्री बघा, ही चक्की आहे मला तर वाटते. काय रे लवकर चाल ना, एवढा दमला का रे. दम लागलाय आम्हाला. काय का मला पण दोनो बाई दोघं तबाई या का एकदम बेकार. बरोबर. तेवढंच उन्हात आमची हालत खराब झाली. ब्लॉग बनवायचंय तर उन्हात तर बनवावाच लागेल. मला व्ह्यू किती मस्त वाटते. व्ह्यू जाम भारी वाटते. भारी वाटतं ना. मस्त वाटते. गाव वगैरे, शेती वगैरे, व्ह्यू मस्त वाटत. नक्की समजत नाही काय थंडी आहे का गरमी आहे ना. गरमी तो दिसत नाही का. थंडी फक्त नावाला आहे. थंडी फक्त नावाला आहे, बाकी गरमी. आता भाऊ झालाय वाटत फ्रेश, एकदम फुल फ्रेश रिफ्रेशमेंट. हे आपले मित्र भेटलेत आपल्याला, तर हाय करा मित्रांनो. कुठूनचे तुम्ही. अमरनाथ. ओके थँक्यू. फायनली आपण पोहोचलोय शिवनेरी गडावरती. ते मस्त असं वाटते. मी फर्स्ट म्हणजे पहिल्यांदाच आलोय एक्सप्लोर करायला, कारण मी पण कधी येत नाही. हा हेलिपॅड आहे, हेलिकॉप्टरचा हेलिपॅड आहे. असं येते वरती. हा आपला आहे जयेश भाऊ. बघू शकता हा महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला. आतमध्ये अलाउड नाही, कारण का माहिती नाही का आता अलाउड नाही आतमध्ये. थोडा भारी वाटते.
गर्दी जाम आहे. दुपारचे वाजले तरी 1:30 वाजले तरी बघा किती गर्दी आहे आतमध्ये जायला. राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावताऊ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी. मस्त असा दृश्य आहे बघा. मी फर्स्ट टाइम आलोय म्हणून मी एक्सप्लोर करतो. मी कधी यायला नाही भेटत म्हणून फिरत राहा मित्रांनो. कारण हे महाराष्ट्रात एक गड किल्ले आपले राहिले पाहिजे आपल्या महाराजांचे. बघा स्टिंग मध्ये ग्लुकोज. शिव जन्मस्थान 19 फेब्रुवारी 1630 रोजीला. बघा इकडे सगळी इन्फॉर्मेशन दिले. ने शिव जन्मभूमी स्थान असं आहे आपले महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला. चालल्या आता कुठं बघू आता कुठं जायचं इथे काय नाही. हा लहान मुलगा आहे आज यांनी मगाशी शिवगर्जना दिली रे. बाबू तुझं नाव काय बाबू? माझं नाव राजवर्धन आहे. ओके थँक्यू. करत म्हणू बोल. आस्ते दम आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पदे हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो एक्सप्लोर करायच्या सारखं खूप आहे कारण आपल्या राजांनी आपल्यासाठी खूप काय काय करून गेलेले आहेत. त्यांनी या स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण त्याग केले. खरंच त्यांना म्हणजे सलाम आहे. बोलतात ना का म्हणजे महाराज हवे होते तर ते खरं गोष्ट आहे. कारण महाराजांनी आपली देवलं वाचवली त्यामुळेच तर हा भगवा आला कपालाला टिला आला त्याच्यामुळे. आपण एक शूटर आहे. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा हा पण आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. भारत माता की जय. हरा हरा तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय जलस्थल अंबर दे ललकार जलस्थल अंबर दे ललकार जलस्थल अंबर दे ललकार राजा उदय. फायनली निघालो आता. वाजले 3 वाजायला आले. 3 जाऊन तरी समजत नाही काय माहिती काय जे मजेत आली ना.
एकदम सुंदर अशी महाराजांची प्रतिमा चालल्यावरती उतरलोय खाली उतरलोय, पण पाणी पियाला नाही भेटला अजून पण. सध्या मित्र तर ते पण राहिलेत वरती, कारण आपण गाडी घेऊन जाऊया हॉटेलला जिथं नाश्ता केला होता तिथं जेवायला आहे आपल्याला. जेवून मग तिथंच आपण घरी जाणार आहे. घरी जायला तर लेट होईल, असं पण संध्याकाळच होईल, कारण आपल्या इथं होल ट्रॅफिक. शिवनेरी किल्ल्याचा मॅप आहे पूर्ण, बघ आपलं देखावा दाखवलाय याच्यात. पाचचे वाजलेत 3:45 झाले. बस आहे खाली जायला, 3:45 झाले. चढावरती आला लोकांची गर्दी. शिवरायांचं प्रेम अजून काय तर काय नाही. आता झालंय, पाणी पिलंय, लिंबू पाणी 2 ग्लास पिले तर जरा बरं वाटतंय. जया पण दमलाय, फक्त आमच्या पॉवर बँकनी धोका दिला आवाज. काय माहित नाही काय, तर फुल चार्जिंग केली. मला तर वाटते रात्री अश्विनी घेतली असेल ती चार्जिंग. समजला ना, मी तुझा व्लॉग मध्ये नाव घेईन, तुम्ही वाट लावली, तुला बोललो चार्जिंगला हात नको लाव, तरी तुम्ही घेतली ना. आपले मित्र पण येतात तिघं, ते दादाच आहेत. ते आल्यावरती आपण पार्किंगला आपली गाडी घेऊन जाऊ. गाडी घेऊनच तसं जाऊया आपण. मग डाब्यावरती आपलं जेवण आलंय खाली. तर बघा, भक्तीधाम असं मंदिराचं नाव आहे. मंदिर बघा किती मस्त वाटते. दुपारचा टाइम आहे, वाजले 4, पण बघा मंदिर किती मस्त चमकताना दिसतंय. जेवण करू आणि त्याच्या बाजूला शिवाई देवी मंदिर आहे. पार्किंग इथंच लावली किल्ले शिवनेरी किल्ल्याचाच मंदिर आहे. हेल्मेट वगैरे आहे. लावलेली पार्किंग तिकडं आलोय. 3 गाड्या आहेत आपल्या. तर आपले दादाच येतं ते पाठवून तर केला, मस्त एन्जॉय झाला, मजा आली. मी तर पहिल्यांदा आलो. मी तर जयेशला थँक्यूच बोलीन, कारण त्यांनी मला घेऊन आला. कारण आमचा प्लॅन ठरलेला का म्हणजे जाऊया आपण, तर काय रे असंच सपोर्ट करत राहा. बाकी पुढचं मी काय ना काय, मला जसं एक्सप्लोर करता येईल माझ्या एजनी तसं मी करत राहीन तुम्हाला. असा हा शिवनेरी गड दिसतोय, मस्त एकदम भारी दिसतोय. आपण चाललो आता इथं पोहायला, कारण एवढी येताना धूल बिल लागली का काय सांगू. जाम ट्रॅव्हलिंग गेलं, 110 किलोमीटर बोलला तर ते कुठं गेला, आणि ते पण बाईक वरती राईड बोलला तर हार्ड काम आहे थोडा. काय नाही, चाललं आता आपण सगळी. आता आपला मित्र जयेश गेला पुढं, आपले 3 मित्र पण गेलेत पुढं. तर जाऊया आता त्यांच्यासोबत मस्त आंघोळ करायला नदीवरती आंघोळ करायचा बोलला तर एक सुकून वेगळाच आहे. काय करायला, असा आपल्या साईडला असता तर भाई रोजच गेलो असतो पवाला. व्ह्यू केवढा भारी आहे. त्या आयुष्यात जर टेन्शन असेल तर इथं आला आणि जरा वेळ बसला तर जाम बरं वाटतं. सुकून आहे इथं. फायनली झाले आंघोळ, आता जाऊ मस्त जेवून मग आता निघूया. थोडा किती वाजलेत, 5:45 झाले. 5:45 घरी जाईपर्यंत 10 तर वाजतील मिनिमम, मला तर वाटते. व्ह्यू जाम भारी आहे इकडचा, ही नदीचा खरंच. बघा मी तुम्हाला दाखवतो, व्ह्यूच एक नंबर आहे, सुपर व्ह्यू आहे हो. मस्त, जाम बरा वाटला. थंडे पाण्यात आंघोळ करायला म्हणजे जाम मजा येते. ते पण अशी नदी बिदी भेटली का जाम मजा. असं होता आपला आजचा दिवस. तर ब्लॉग मी आताच इथंच एंड करतोय, कारण झालं आता जायला पण लागणार आहे टाइम. कारण वाजले 6:30 वाजले, तर घरी जाता मला तर वाटतं 8, 9, 10 पण वाजतील. तर आपला मस्त आजचा दिवस होता. पण आता सगळी गाड्या काढतात, गाडी काढून आपण जाऊया. ते दादाच आहेत 3 पण, यांचा रायडिंगचा ग्रुप आहे. तर कोणाला जायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा कोणी. आम्ही आता निघलोय घरी जायला. तर बघा, एक करून 3 जण रायडरचा ग्रुप होता, तो पण निघला आणि चाललोय आता घरच्या दिशेला. तर चला मग, बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.